नमस्कार। आज आपण एकदम खुसखुशीत तोंडात विरघळतील अशी शंकरपाळी बनवतोय। तर खूप साधी सोपी पद्धत आहे, फार काही मोठी प्रोसिजर नाही। घाईच्या वेळेस अगदी पटकन तुम्हाला ही बनवता येतील। खायला पण एकदम खस्ता लागतात आणि शिवाय केल्यावर 1 महिन्यापर्यंत आरामात टिकतात। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। शंकरपाळी करण्यासाठी इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे। वजनामध्ये हा साधारण 180 ग्रॅम आहे। अर्धा कप पिठी साखर यामध्ये घालूया। तर हा कप मी अगदी गच्च भरून पिठी साखर घेतली आहे। तुम्हाला जसं गोड लागतं त्याप्रमाणे साखर तुम्ही थोडीफार कमी जास्त करू शकता। पाव कप इथे मी आता तूप घेतले। तर हे तूप मी गरम करून घेतले, फार कडकडीत गरम केलेलं नाही। तूप वितळेपर्यंतच गॅसवर ठेवलं होतं आणि या सगळ्या पिठाला हे तूप चोळून घेऊया। चांगलं असं दोन्ही हातावर घेऊन पीठ चोळायचं, म्हणजे व्यवस्थित लागतं। आता पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचंय। पीठ फार सैल भिजवायचं नाही आणि फार याला मळायचं पण नाही, फक्त पिठाचा छान गोळा एकत्र होईपर्यंतच मळून घ्यायचंय। पोळी लाटता येईल इतपत घट्ट ठेवायचं आणि तुम्हाला असं वाटलं की पीठ सैल झालंय तर थोडा मैदा तुम्ही यामध्ये घालू शकता। तर अशा पद्धतीने हे पीठ मी भिजवून घेतलंय। असंच आता एक 10 ते 15 मिनिट झाकून ठेवूया। आता 15 मिनिट झाली आहेत। या पिठाचे मी 2 गोळे करून घेतलेत। एक गोळा घेऊन आता लाटून घेऊया। फार याला परत मळायची गरज नाही आणि जाड पोळी लाटून घ्यायची आहे। आणि याला कडेने असे क्रॅक्स गेले, चिरा गेल्या तरी काहीच हरकत नाही। यामुळेच शंकरपाळी खायला एकदम खुसखुशीत लागतात, खस्ता तयार होतात आणि फार पातळही लाटायचं नाही। तर मी आता अशी जाड पोळी लाटून घेतली आहे। याच्या साइड्स आधी कट करून घेऊया, म्हणजे छान चौकोनी आकार येईल आणि मग सुरीने कट करून घ्यायचं आहे। तुम्ही याला डायमंड शेपमध्ये किंवा असं चौकोनी कसंही तुम्हाला हवं तसं कट करून घेऊ शकता। तर इथे मी चौकोनी आकारात कट करून घेतलेत। या प्लेटमध्ये आता काढून घेऊया। तर अगदी सहज निघून येत आहेत। आता ही दुसरी पोळी पण लाटून घेऊया। तर अगदी सहज लाटल्या जातीये, पोळपाटाला अजिबात चिकटत नाही आहे। पीठ आपलं एकदम पाहिजे तसं तयार झालं आहे। तर दुसरी पोळी पण लाटून झालेली आहे। साइड्स कट करून घ्यायचेत। ही पोळी मी पहिलेपेक्षा थोडीशी जाड ठेवली आहे। जाड ठेवलं म्हणजे ही शंकरपाळी अगदी बिस्किटाप्रमाणे तयार होतात आणि अगदी तोंडात विरघळतात। तर चौकोनी आकारात ही पण मी कट करून घेतली आहेत। तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं, तर आता चांगलं गरम झालेलं आहे। यासाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही। मध्यम स्वरूपाचं तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये आता ही शंकरपाळी सोडूया। पहिल्या बॅचला हवं तर कमी सोडायची, म्हणजे आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा अंदाज येतो। कारण तेल व्यवस्थित गरम झालेलं नसेल तर ही शंकरपाळी तेलात विरघळतात आणि फार जरी तेल कडकडीत गरम असेल तर पटकन तळली जातात, रंग पण थोडासा काळपट येतो आणि आतून कच्ची राहतात। त्यामुळे तेलाचं योग्य टेम्परेचर असणं शंकरपाळी तळताना खूप गरजेचं आहे। थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही। थोडीशी अशी वर आली की मग पलटून घ्यायची आणि उलटसुलट करून तळून घ्यायचं। गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही, तर मी लो टू मीडियमच्या मध्ये ठेवलेली आहे। असं सतत उलटसुलट केलं म्हणजे एकसारख्या रंगावर ही तळली जातात। तर पहिली बॅच इथे तळून झालेली आहे। ही जी आपण दुसरी पोळी जाड लाटून घेतली होती ती शंकरपाळी आता घालूया। याला पण लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं आहे। थोड्या वेळ हात लावायचा नाही, थोडीशी फुलून वर आली की मग पलटून घ्यायची। तर याचे लेयर्स एकदम मस्त दिसत आहेत। उलटसुलट करून लाईट गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहेत। तर मस्त खस्ता दिसत आहेत, छान रंग पण आलेला आहे। तळून झाली आहेत तर काढून घेऊया। बाहेर काढल्यानंतर ती आणखी थोडीशी डार्क होतात, तर आत्ताच काढून घ्यायची आहेत। अशाच पद्धतीने आता सगळी तळून घेऊया। तर खूप साध्या, सोप्या आणि झटपट पद्धतीने आज आपण ही बनवली आहेत। तर एकदम खुसखुशीत झाली आहेत, आतून पण बिस्किटासारखी दिसत आहेत। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा।
कमेंट करायला पण विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.